आता विरोधकांचं नाव त्यांनी घेतलं. बांधवांना तुम्ही यावेळेला विचार करून मतदान करायला पाहिजे. हा एकमेव मतदारसंघ सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्याला जमीन थोडी सुपीक दिसल्यामुळे बरेच जण बाहेरचे लोक इथे टपकले. तुम्ही ओळखलं पाहिजे, काल कुठे होते, आज कुठे होते, परवा कुठे होते, आता इथून निवडून आल्यापर्यंत ते स्थिर राहतील का, प्रामाणिक राहतील का, काय करतील का, याचा विचार करून मतदान करा. तुम्ही शेजारी पाजारी वेगवेगळे जे लोक आहेत, नातेवाईक आहेत, त्यांना सांगा हा माणूस प्रामाणिक नाही. येणाऱ्या भविष्यातील 5 वर्षामध्ये हा जिल्ह्यातील बेकारी घालून समृद्ध जिल्हा बनवण्याचे आमचे प्रयत्न आहेत. त्याच्यामध्ये अशी भावना दीपकबाईंचे 3 टन झाले. ही चौथी बांधवांनो, हे दोन्ही उपपक्ष आहेत ना मराठीत, 2 नाही, एक पक्षाचा आहे शिवसेनेचा उद्धव गट आणि 2 अपक्ष. ते गाडेबाई बद्दल ते काय बोलणार नाही, पण दुसरे त्याचं बॅकग्राऊंड बघावं. आता आमचे दीपक केसर 3 वेळा कॅबिनेट मंत्री, पहिले काळ राज्यमंत्री होते. कॅबिनेट मंत्री असताना काय काय केलं ते मूळचे कुठले नगराध्यक्ष होते, तेव्हाही काम केलं. 3दा मंत्री असताना त्यांनी त्या 15 वर्षात अनेक कामं केली. आणि लोक त्यांच्याकडे आजही जातात, काम करून घेत आहेत आणि परत पुढच्या 5 वर्षात ते करणार आहे. मला सांगा, विरोधकांनी जे प्रचाराला येतात ना, प्रचाराला येतात, कोणासाठी आपण प्रचार करतो, आपला पक्ष कोण घेतलं तर पाहायला पाहिजे, त्यांचं बॅकग्राऊंड तपासलं पाहिजे. खरं की विधानसभेला त्यांची लायकी आहे का? 2-3 पडतात पण निवडणुकीला उभे राहतात. बरं, पक्षाची स्टेटमेंट पण बदलतात. पण पहिले शिवसेने ओरिजिनल बाळासाहेब, नंतर काँग्रेस, बीजेपी आणि परत शिवसेने. फक्त तिकिटासाठी लोककल्याण काहीतरी करावं जिल्ह्यासाठी, यासाठी नाही बांधव. एवढ्या त्यांच्या आयुष्यात साठी आली असेल. त्या साठीमध्ये एखादी बालवाडी सुरू केली का, एखादा कॉलेज केलं का, कोणतरी म्हणत एखादा विद्यार्थी पैसे फी भरायला नाही, कधी भरती का, मदत केली गोरगरिबांना, एक काही असं काही नाही. दुसरं तर मला कमाल वाटतं पोलीस यंत्रणेची काम. हा पैसा आणतो पुढे माणूस कधी काय विचार योग्य ईडीला वगैरे आमच्या सगळी खासदार आहे, चौकशी करा, पैसे वाटतो कुठून आणतो, नोकरीला धंदा कुठला व्यवसाय दाखवावं. व्यवसाय नाही, वडिलांचा आहे, वडील पैसे वाटतो वेगळे. अरे पैसे वाटून आमदार तू काय करणार आहेस? उद्या लोकांना सांग मी पैसे दिले, मेहरबानी नाही असं बोल. बरं, कधी होता ग्रामपंचायतीला, कधी निवडून आला का हो? ग्रामपंचायतीला, पंचायत समितीला, जिल्हा परिषदेला, सांगोळीचे नगरपालिकेत नाही, डायरेक्ट एक दिवशी दिल्लीला माझ्या घरी आला. दिल्ली तुला काय काल म्हणजे राज्यसभेला काही जागा भरणार का? मी तू प्रयत्न, तू ग्रामपंचायत लढवणे एकदम राज्यसभा देशाची, मी नाही शिफारस करणार तुझी. मग मला युथचा भाजपचा अध्यक्ष तरी करा ऑल इंडिया. वेडसर माणूस आहे, राजकारण कळत नाही, पैसे कसे मिळवते ना आत्मा 23 कळते, कॅरेक्टर कळे, पैसे कुठला व्यवसाय करून करता हो. बाजार का सांगतोय? काही लोक पैसे घेतात. आज या जिल्ह्यात पर्यटन वाढत आहे,
पर्यटनाबरोबर वेगवेगळे वाईट व्यवसाय आपल्याकडे वेंगुर्ला सावंतवाडी दोडामार्गमध्ये मॅक्झिमम ब्राऊन शुगरने तरुण वर्ग आता मोठ्या प्रमाणात आढळला. बांधवने सुरक्षित पोलिसांना बोललेलो आहे, डीजीला पत्र लिहिलं आहे. गोव्यात तर गेलंच, गोव्यात मोठ्या प्रमाणात गोव्यातून आपल्याकडे येतं. एवढे जेव्हा दारू येत होती, आजही येते. तेव्हा मी पालकमंत्री मुख्यमंत्र्यांनी बंद केलं होतं, नाही चालणार या जिल्ह्यात. पण इथे कोण बोलतच नाही. मी पत्र दिलं की हा अमुक आहे, तो उमेदवार आपण खा ह्याचा उभा राहिला अपक्ष, हा असे काही धंदे आहेत. चुनाव के बाद देखेंगे. अच्छा अभी मुहूर्त नहीं है, इन निकल गया मर्डर केली, नहीं चुनाव के बाद एफआर लगाऊंगा. पण काय बांधवणा आपला जिल्हा, मी समजतो माझा जिल्हा आहे. मी या जिल्ह्यात माझा जन्म झाला, कणकवली वरवडे गावात. हा जिल्हा माझ्या कुटुंब संस्था, ते सुरक्षित राहावं, तरुण पिढी आमची चांगली शिकावं, उच्च चांगलं शिक्षण द्यावं, त्यांनी IAS व्हावं, IPS घ्यावं, जिल्हा परिषद मुख्य अधिकारी बनावं, CO व्हावं, मोठमोठ्या नोकऱ्या कारखाने इथे आणावे. आता तुम्हाला 6 दिसते, पण 5 वर्षांनी वेगुर्ला, पुढच्या 5 वर्षात वेगुर्ला बदललेला असेल. आजच रायगड आला तर दिल्लीचा उद्योगपती काढ आहे असं वाटत. जमिनी खरीदतो वेगुर्ल्याच्या, मी लोग क्या लाने वाला है यहाँ ना. उद्योग इंडस्ट्री चलेगा, गलत धंधा नहीं चल गया. उद्योग लाता तो मैं आपको मदद करूं. इंडस्ट्री मला बेकारी घालवायचे आहे, पण नको ते उद्योग करू नाही. आज परत एकदा सांगतो, मी आलो, बऱ्याच गोष्टी मी सुरू केल्या. कणकवली मालवणच्या लोकांनी मला निवडून दिलं. माझा परिचय नसताना फक्त गाव माझं, मी मुंबईतच लहानचा मोठा झालो. इथल्या हॉटेलमध्ये छोट्या मोठी हॉटेल ते जिल्ह्यात नाही आता येतील. काय धंदे चालायचे, दारू तर होती, मी त्याचा उल्लेख करणार नाही. जे चालायचं मी त्या सगळ्या गेस्ट हाऊस हॉटेलच्या मालकाला बोललो, बंद करा, नाही तर मी येऊन फटके देईन. का? अरे आमची मुलं, माझी वाडी आहे ना, सगळे आर्मीतले लोक जातात. सावंत वगैरे आहेत, राणे सावंत. मी गेलो गाडीला का सगळ्या महिला येतात, दादा पेन्शन घरी नाही येत का? नाही म्हणत पेन्शन. त्या फणसवाडीत जाते, फणसवाडीत काय दारू धंदे, दारू धंदे. अच्छा ठीक आहे, मग मी पणच केलं. बांधव माझा जिल्हा, माझं घर, माझ्या घरातले माणसं, याच्याबद्दल त्यांचं संरक्षण करणं आपला धर्म आहे, कायद्याने अधिकार आहे. पण आपण नाही बघतो, सण करतो, सगळं सण. कोणी काय करतो हे सण करतात, मी नाही करत.